नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे। 7,500 रुपये वसूल केलेले आहेत, तिथं कारवाई सुद्धा केलेली आहे। अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणीनंतर पैसे परत केलेले आहेत। पडताळणी ही सुरूच आहे। तुम्ही पण जर अपात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। आता अपात्राची यादी कशी काढत आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तिथं डायरेक्ट कारवाई केली जात आहे मित्रांनो। कोणाचीही तिथं गय केली जात नाहीये, डायरेक्ट कारवाई केली जात आहे। 7,500 रुपयांची वसुली केली जाणार आहे आणि पुढे काय कारवाई आहे याच्यामध्ये अपात्रची लिस्ट कशी काढण्यात येत आहे, त्याच्या मागे काय पुरावे आहेत हे सगळं आपण इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण 6वा हप्ता तुमच्या अकाउंटला येण्याआधी ही लिस्ट तयार केली जात आहे। मी वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगत होतो मित्रांनो की अपात्रची लिस्ट आहे, पुढे जी नवीन यादी येणार आहे त्या यादीमध्ये काय असणार आहे काय नाही, परंतु तुम्ही काय करता, व्हिडिओ थोडाच पाहता आणि सोडून देता। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण समजतं आहे। तर हा व्हिडिओ कुणीही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, कुणीही मध्ये सोडून जाऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घेतलेला आहे आणि अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पडताळणीनंतर पैसे परत केलेले आहेत आणि पडताळणी आता ही सुरूच राहणार आहे। लक्षात घ्या, 6वा हप्ता तुम्हाला येणार आहे, कधी पण तुम्हाला माहिती आहे की 6वा हप्ता जो आहे तो आपल्या अकाउंटवर पडणार आहे, परंतु त्याच्या आधी आता इथं कसून चौकशी केली जात आहे। लाडक्या बहिणींचे 7,500 वसूल तर केलेच, परंतु त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा झालेली आहे। बघा आता कारवाई काय झालेली आहे, त्यांनी काही महत्त्वाचे इथं पॉइंट्स आता ऍड केलेले आहेत, जिथं ते अपात्र महिलांची यादी काढत आहेत। अपात्र महिलांची यादी कशी काढत आहेत, काय निकष आहेत, जे नवीन नियम बदललेले आहेत, मी तुम्हाला हे सांगितलं ते आता बघा। सगळ्यात महत्त्वाचं आता मी पुरावा दाखवणार आहे की कोणती यादी आहे ती आणि त्याच्यामध्ये कारवाई काय झालेली आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित नीट पाहणार आहोत। तर व्यवस्थित व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तिथं माहिती मिळणार आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। लक्षात घ्या, आधी सबस्क्राईब करा। तुम्ही काय करता, व्हिडिओ तर पाहता परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जाता। ते बेल आयकन म्हणजेच घंटीचं बटन दाबून ठेवा। हे जर नाही केलं तर तुमच्यापर्यंत महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ पोहोचत नाहीत, उशिरा पोहोचतात आणि मग तुमचं तिथं काय होतं तर तुम्हाला तिथं चुकीचे व्हिडिओ पाहण्यात येतात आणि चुकीची माहिती मिळली जाते। आता आपण पुराव्यासहित माहिती बघत असतो, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, लक्षात ठेवायचं आहे काम नाव। आता बघा, अपात्र लाडक्या बहिणींना पडताळणीनंतर पैसे परत केलेले आहेत। आता कुणी 7,500 रुपये केलेले आहेत, तर कुणी 4,500 रुपये केलेले आहेत, तर कुणी 3,000 रुपये केलेले आहेत, तर कुणी 1,500 रुपये। आता समजा तुम्हाला जर पुढचे हप्ते येत नसतील तर त्याच्या मागचं कारण हे सुद्धा असू शकतं की तुम्ही अपात्राच्या यादीमध्ये असणार आहात आणि ह्यामुळे तुम्हाला दंड सुद्धा बसणार आहे, वसुली सुद्धा होणार आहे। लक्षात घ्या। आता आपण महत्त्वाची बातमी पाहत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांची आपले जे काही पैसे आहेत देखील ते पैसे देखील परत केलेले आहेत। म्हणजे इथं त्यांनी अपात्राची लिस्ट काढली आहे। लक्षात घ्या, अपात्राची लिस्ट काढण्यासाठी कसून चौकशी केली जात आहे। आता अपात्राची लिस्ट आता त्यांनी काढलेली आहे, कुठल्या निकषावर काढलेली आहे आपण बघणार आहोत आणि कारवाई काय केलेली आहे हेही आपण बघणार आहोत, कशा पद्धतीने ते पैसे तिथं वापस करून घेतलेले आहेत। लक्षात घ्या, पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त यांनी दिलेली आहे। लक्षात घ्या, आता ही माहिती जी आहे आता आपल्याला आयुक्तांकडूनच आलेली आहे, जे महिला व बालविकास कल्याणचे आयुक्त आहेत त्यांनीच दिलेले आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्यवस्थित ऐकायचंय। पहिलं जर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होताच त्यावेळेस आपण हमीपत्र एक दिलं होतं, हमीपत्रामध्ये आपण स्वतःची सही केली होती। लक्षात घ्या, आता ही सही असल्यामुळं आपल्याला काहीच बोलता येत नाही, कारण त्यांच्याकडे पुरावा आहे की तुम्ही सही केलेली आहे। जे हमीपत्र होतं त्याच्यामध्ये महत्त्वाचे 4 ते 5 पॉइंट्स होते, तुम्ही ते वाचले असतील तर ठीक आहे। पहिला पॉइंट असा होता की तुमच्या घरी कोणीही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावा। लक्षात घ्या, सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही तर तुम्हाला तिथं योजनेचा लाभ घेता येणार नाही, परंतु तुम्ही काय करता, आपला व्हिडिओ नीट न पाहिल्यामुळे, तुम्हाला या योजनेची माहिती नीट न मिळाल्यामुळे तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही या योजनेत तेव्हा तर तुम्ही काय केलं, तेव्हा तर लाभ घेतला, परंतु आता याची कसून चौकशी झाल्यामुळं आता इथं प्रॉब्लेम होत आहे। तुमचे 7,500 ते आहेत ते तर माघारी घेतले जातील, वरून कारवाई सुद्धा केली जाणार आहे। आता दुसरा जो पॉइंट आहे, लक्षात घ्या, तुमच्या घरी 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, परंतु आता बहुतेक घरांच्या आपण जर बघितल्या तर त्यांनी काय केलेलं आहे, आरटीओ कडून सरकारने महिला व बालविकास खात्याकडे हे सध्या काम आहे। लक्षात घ्या, अर्ज पडताळणी कोण करत आहे, महिला व बालविकास कल्याणचे खातं आहे
ते तिथं कसून चौकशी करत आहे. त्यांनी आरटीओशी संपर्क साधला आहे की कोणाकोणाकडे 4 व्हीलर गाडी आहे त्यांची यादी आम्हाला लिस्ट द्या आणि ती यादी त्यांनी जी लाडकी बहिणीचे फॉर्म आले त्यांच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये मॅच केल्यानंतर त्यांना तिथं लाखो महिला इथं त्यांना दिसलेल्या आहेत. आता ते आपण बघणार आहोत, लक्षात घ्या. दरम्यान आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. त्याशिवाय येत्या काही दिवसात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार असून लवकरच पुढील हप्ताही देण्यात येणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी हे आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी चालू होत्या, परंतु आता लक्षात घ्या, मी तुम्हाला तेच सांगितलं की जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल आणि जर ते स्क्रॅपमध्ये म्हणजे एकदम जुनं असेल तर ती एकतर स्क्रॅपमध्ये टाका, तुम्ही वापरत नसाल तर स्क्रॅपला म्हणजेच भंगारला देऊन टाका, नाहीतर ती गाडी विकून टाका, नाहीतर तुम्हाला योजनेचा फायदा तर मिळणार नाही, वरून कारवाई सुद्धा होऊ शकते. आता लक्षात घ्या, तिसरं म्हणजे काय तर पुढचं म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसायला पाहिजे, तुमच्या घरी कुणी आयकर दाता नसायला पाहिजे. तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल, तुमच्या घरातला कोणीही सदस्य, तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या घरी जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे, तरच तुमचं ते काही लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बसत होतात, त्याच्यामध्ये पात्र होतात. परंतु तुम्ही तरी देखील फॉर्म भरला आणि आता त्यावेळेस तर तुम्ही पैसे घेतले, परंतु आता तुम्ही अपात्र ठरलेला आहात. तर लक्षात घ्या, विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यात 2,52,00,000हून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, तर पुणे जिल्ह्यात 20,48,000हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते. योजनेला 15 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती, तर 16 ऑक्टोबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नवीन अर्जांची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे सुमारे 1 लाख अधिक अर्ज आचारसंहितेमध्ये अडकले आहेत. लक्षात घ्या, तुमचे जर फॉर्म पेंडिंग असतील तर ते जे पेंडिंग आहे ते आता तिथं चालू झालेले आहेत. आता आचारसंहिता संपली, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तिथं जे आहे ते आता तिथं चालू झालेले आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मात्र जिल्हा प्रशासनाने 50,000 अर्जाची छाननी करून त्याला मान्यताही दिली होती. याबाबत जे काही व्हिडिओ आहेत बाल कल्याण विभागाचे, त्यांनी कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुद्धा केली होती, त्यावेळेस त्यांनी तिथं चर्चा सुद्धा केलेली आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी अंतिम यादी जी काढलेली आहे, आता चालूच आहे यादी अजून आधी पडताळणीमध्ये, आणि पडताळणी सुरूच राहणार आहे. लक्षात घ्या, तुमचं आता जरी नाव आलं नसेल, तुम्हाला हा 6वा सुद्धा हप्ता भेटू शकतो, परंतु जर तुमचा 6वा हप्ता भेटला, आता 1-2 दिवसामध्येच भेटेल तुम्हाला, परंतु पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. ही डिसेंबरमध्ये अजून कसून चौकशी करून तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात. जर तुम्ही अपात्र असाल तर. पात्र असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला ते तुमच्यासाठी योजना आहे. जर पात्र असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. एकीकडे आपण बघितलंय की महाराष्ट्रात 2100 रुपये देत आहेत, कसून चौकशी करून जात आहेत, परंतु झारखंडमध्ये तसं तिथं पण लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे. तिथं पण सुरुवातीला 1500 रुपये देत होते, आता तिथल्या सरकारने आता त्यांना डायरेक्ट 2500 रुपये केलेले आहेत. लक्षात घ्या, हे झारखंडमधलं आहे. झारखंडमध्ये डायरेक्ट आता 2500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर असंच काहीतरी आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा झालं पाहिजे. 2100 वरून डायरेक्ट 2500 रुपये हे भेटलेच पाहिजेत, कारण भरपूर मंत्र्यांनी आधीही सांगितलं होतं की आम्ही 2000चे 2,500, 2,500चे 3,000 करू. तर हे 2100 कोणीही बोललं नव्हतं, परंतु 2100 आता देण्यात येत आहे. आता आपल्याला तर बघायचंय की अजून ह्याच्यामध्ये किती वाढ होत आहे. तर लक्षात घ्या, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत, तुम्हाला 6वा हप्ता जो 5 हप्ते आहेत त्यातले किती हप्ते मिळालेले आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पात्र आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.